बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आज कोल्हापुरातील सर्व पक्षीयांसह विविध घटकांची संयुक्त बैठक झाली। त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सूचना केल्या। सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर निधीची कमतरता पडू देणार नाही असा आश्वासक दिलासा दिला। तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या उभारणीचं काम सुरू होण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरील प्रक्रियेत लवचिकता आणण्याची गरज असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। प्रसंगी लोकवर्गणीतून या नाट्यगृहाची उभारणी केली जाईल, मात्र या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शासन स्तरावर समन्वय आणि देखरेख समितीची स्थापना व्हावी अशी सूचना बैठकीचे निमंत्रक खासदार शाहू महाराज यांनी केली। कलानगरीचा ऐतिहासिक ठेवा असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। त्यानंतर आज खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सर्व पक्षीयांबरोबरच विविध घटकांची सर्वसमावेशक बैठक शासकीय विश्रामधाम इथं आयोजित केली होती। या बैठकीला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वच मान्यवरांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी सकारात्मक सूचना केल्या। सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांनी नाट्यगृहाच्या जळीत घटनेची सखोल चौकशी होऊन 8 दिवसात सत्य उजेडात आणावं अशी मागणी केली आणि नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 1000 रुपयांची देणगी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे सुपूर्द केली। दिलीप देसाई यांनी या दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली। कलाकार किरण चव्हाण यांनी हे नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच ऐतिहासिक बाज ठेवून बांधावं अशी सूचना केली। तर अभिनेता आनंद काळे यांनी नाट्यगृहाचं नाव बदलू नये आणि उभारणीचं काम 1 वर्षात पूर्ण व्हावं अशी सूचना केली। आमदार जयश्री जाधव यांनी या नाट्यगृहाची नव्यानं उभारणी झाल्यावर नाट्यगृहाच्या आवारात संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारावा अशी सूचना मांडली। तर हर्षल सुर्वे, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, प्रसाद जमदग्नी, पंडित कंदले, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, आर्किटेक्ट मोहन वायचळ, शाहू चरित्र ग्रंथाचे अभ्यासक डॉक्टर रमेश जाधव, अशोक पोवार, सुनील घोरपडे, माजी महापौर आर.के. पोवार, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांच्यासह विविध मान्यवरांनी बैठकीत अनेक सकारात्मक सूचना केल्या। त्यानंतर बोलताना पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी 1 वर्षाच्या आत व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यासह विविध शासकीय प्रशासकीय नियमांमध्ये लवचिकता आणावी लागेल असं स्पष्ट केलं। माझ्या मनामध्ये शंका आहे। आज काही बोलून गेलो की आचारसंहिता आलं की सगळं काम चप्पल होणार किंवा बरोबर घातपात असेल आणि कुणी आणि कृत्य केलं जातं पाहिजे तरी पोलिसांनी त्याचा CCTVद्वारे त्या लावता येते त्याला बघितलं। खासदार धनंजय महाडिक यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत दुर्घटनेनंतर आजवर झालेल्या शासन स्तरावरील घडामोडींचा आढावा घेतला। केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना आपण निवेदन देऊन निधीची मागणी केली आहे, मात्र राज्यातील महायुती सरकार निधीमध्ये कमतरता पडू देणार नाही असा आश्वासक दिलासा दिला। निधीच्या बाबतीत जी काही शंका काही लोकांनी व्यक्त केली, निधीची चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। स्वतः सन्माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी आलेले होते, त्यांनी सगळी पाहणी केली आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी विचारले की साधारण किती खर्च लागेल आणि मोगमात त्यावेळी अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या लोकांनी सांगितले की 15 ते 20 करोड आणि त्यामुळे त्यांनी 20 कोटी त्यावेळी जाहीर केले आहे। निधीची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आणि याच्या पलीकडे जाऊन केंद्रीय कल्चरल मिनिस्टर असणारे गजेंद्र सिंग शेखावतजी यांच्याकडे सुद्धा मी परवा जाऊन भेटून त्यांना या सगळ्या याचा इतिहास थोडा सांगितला आणि त्यांनी सांगितले की जर हेरिटेज बिल्डिंग असेल किंवा आर्किओलॉजीमध्ये असणारी बिल्डिंग असेल तर केंद्र सरकार सुद्धा त्याला निधी लावू शकतो, प्रोव्हाइडेड आपण राज्य शासनाकडून प्रस्ताव जर पाठवला, तशा पद्धतीची मागणी केली तर लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे। बैठकीचे निमंत्रक खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। या नाट्यगृहाच्या पुनरुभारणीचं काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शासन स्तरावर समन्वय आणि देखरेख समिती स्थापन व्हावी अशी त्यांनी सूचना केली। याची पुनर्बांधणी कशी करावी, कारण केशवराव भोसले नाट्यगृह सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि कोल्हापूरच्या करांच्याच नाही, संपूर्ण मला वाटतं महाराष्ट्रभर लोकांच्या
कलाकारांच्या कलाकारीचं सगळीकडचे येतात, पूर्वीपासूनच येतात, शाहू महाराजांच्या काळापासून येतात. त्यांचा पहिला प्रयोग संगीत सौभद्र झाला होता तेव्हापासून लोक बघायला येतात नाटकं. तर निश्चितच त्याची पुनर्बांधणी झाली पाहिजे. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शासन स्तरावरील समिती स्थापन करण्यासाठी आपण पाठपुरावा करू असं नामदार मुश्रीफ यांनी या बैठकीत घोषित केलं. यावेळी व्ही.बी. पाटील, सुरेंद्र जैन, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के.पी. पाटील, माजी महापौर सई खराडे, वसंतराव मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सचिन चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.